पुढील 5 वर्षांसाठी भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक कशी करावी? मराठीत संपूर्ण मार्गदर्शक. भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सध्या वेगाने सुरू आहे. मजबूत देशांतर्गत मागणी, पायाभूत सुविधांवरील इन्फ्रास्ट्रक्चर, सरकारी खर्च आणि अनुकूल लोकसंख्या यामुळे भारत ही जागतिक स्तरावर गुंतवणुकीसाठी एक सुवर्णसंधी मानली जात आहे. जर तुमच्या गुंतवणुकीचा दृष्टिकोन पुढील 5 वर्षे 2026 ते 2031 असेल तर हा कालावधी संपत्ती निर्मितीसाठी अत्यंत धोरणात्मक आणि फायदेशीर ठरू शकतो. आपला पोर्टफोलिओ मजबूत आणि सुरक्षित कसा बनवायचा याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. 1. सेट अलोकेशन रणनीती. पायाभूत नियम. 5 वर्षांचा कालावधी हा मध्यम ते दीर्घ मुदतीचा मानला जातो. बाजारातील चढउतारांचा सामना करत असतानाच ध्येयजवळ आल्यावर भांडवलाचे रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे असते. यासाठी बॅलन्स्ड अप्रोच सर्वोत्तम ठरतो. इक्विटी 65% ते 75%. भांडवल वृद्धी आणि महागाईवर मात करण्यासाठी हा हिस्सा शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये असावा. फिक्स्ड इन्कम डेट फंड्स सोने 25% ते 35%. बाजारात अचानक होणाऱ्या घसरणीच्या वेळी हा हिस्सा तुमच्या पोर्टफोलिओला स्थिरता देतो. 2. पुढील 5 वर्षांसाठीचे महत्त्वाचे क्षेत्र की सेक्टर्स. सध्याच्या आर्थिक चक्रानुसार पुढील 5 वर्षांखालील क्षेत्रांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. बँकिंग आणि वित्तीय सेवा. BFSI रिझर्व्ह बँकेने RBI बाजारात पुरेशी तरलता ठेवत रेपो दरांमध्ये कपात केल्यामुळे क्रेडिट ग्रोथ कर्जपुरवठा वेगाने वाढत आहे. आघाडीच्या खाजगी बँका आणि दर्जेदार NBFC सध्या चांगल्या व्हॅल्युएशनवर उपलब्ध आहेत. पायाभूत सुविधा आणि कॅपिटल गुड्स. इन्फ्रा आणि कॅपिटल गुड्स. रेल्वे, बंदरे, संरक्षण उत्पादन, डिफेन्स आणि जहाज बांधणी या क्षेत्रांवर सरकारचा विशेष भर आहे. यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या ऑर्डर्स पुढील 5 वर्षे हाऊसफुल राहण्याची शक्यता आहे. ग्रीन एनर्जी आणि मॅन्युफॅक्चरिंग. ग्रीन टेक, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग, EMS आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी या क्षेत्रांना सरकारी धोरणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. यामुळे भारत हा उत्पादनाचा जागतिक पर्याय बनत आहे. गुंतवणुकीचे प्रत्यक्ष पर्याय आणि अंमलबजावणी. इन्व्हेस्टमेंट व्हेइकल्स. केवळ क्षेत्रांची निवड करून चालत नाही तर त्यामध्ये कोणत्या मार्गाने गुंतवणूक करावी हे स्पष्ट असणे गरजेचे आहे. निफ्टी 50 इंडेक्स फंड. निफ्टी 50 इंडेक्स फंड्स भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा थेट फायदा घेण्यासाठी आणि स्थिर परताव्यासाठी पोर्टफोलिओचा मुख्य पाया. कोर पोर्टफोलिओ हा निफ्टी 50 सारख्या मोठ्या इंडेक्स फंडमध्ये लंपसम किंवा SIP द्वारे गुंतवला जाऊ शकतो. फ्लेक्सी कॅप आणि सेक्टोरल फंड. पायाभूत सुविधा, इन्फ्रा आणि ग्रीन एनर्जी सारख्या क्षेत्रांचा लाभ घेण्यासाठी सामान्य गुंतवणूकदारांनी थेट शेअर्स घेण्याऐवजी थीमॅटिक किंवा फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडांचा आधार घ्यावा जेणेकरून जोखीम व्यवस्थापन योग्य होते. 4. जोखीम व्यवस्थापन आणि रिबॅलन्सिंग. रिस्क मॅनेजमेंट. 5 वर्षांच्या मर्यादित कालावधीत बाजारातील चक्राचा मार्केट सायकल विचार करणे आवश्यक आहे.